नमस्कार. आज आपण एका म्हणजे जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. गोव्याच्या इतिहासातलं एक आडनाव जे कदाचित विस्मृतीत गेलंय. ओझा. हो, ओझा. आणि गंमत म्हणजे आज तेच आडनाव झो म्हणून ओळखलं जातं, खास करून चारी म्हणजे विश्वकर्मा समाजामध्ये. बरोबर. आणि यासाठी आपल्याकडे विवेक चारी यांचं संशोधन आहे. खूप महत्वाचं काम आहे त्यांचं. अगदी. त्यांनी शिलालेख, पोर्तुगीज काळातले दस्तावेज अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केलाय. तर आज आपला उद्देश काय आहे? हे ओझा नाव नक्की काय आहे, त्याचा अर्थ, इतिहास आणि ते झोमध्ये कसं बदललं हे सगळं समजून घेऊया. हो, आणि त्याच्याभोवती काही गैरसमज पण आहेत बरं का, ते पण दूर करायचा प्रयत्न करू. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. ओझा म्हणजे काय यापासून. हे फक्त आडनाव होतं का? नाही, म्हणजे बघ, ओझा म्हणजे मुळात उपाध्याय, शिक्षक. अच्छा, शिक्षक. कारागिरी क्षेत्रात. हो. प्राचीन भारतात जे कुशल कारागीर होते ना, शिल्पकार किंवा जे दगडावर कोरीव काम करायचे, शिलालेख लिहायचे, त्यांच्यासाठी हे एक महत्वाचं पद होतं. फक्त आडनाव नाही. इंटरेस्टिंग. म्हणजे एक टायटल किंवा पदवीसारखं. हे आचार्य किंवा आचारीपेक्षा वेगळं होतं का? हो, थोडं वेगळं. आचार्य किंवा आचारी हे साधारणपणे वरिष्ठ शिल्पकार किंवा अगदी वास्तुविशारद असायचे, म्हणजे सिनियर. आणि ओझा? ओझा हे पद त्यांच्यापेक्षा म्हणजे थोडं कनिष्ठ मानलं जायचं. उदाहरण द्यायचं झाल्यास, पट्टडकलचं प्रसिद्ध पापनाथ मंदिर आहे ना, हो हो. त्याचा निर्माता होता रेवडी ओझा. आणि तो सर्व सिद्धी आचार्यांचा विद्यार्थी होता. म्हणजे गुरु आचार्य, शिष्य ओझा. अरे वा. आणि असं पण सापडतं का की वडील आचार्य आणि मुलगा ओझा? आहे की उदाहरण. कर्नाटकातच सूर्याचारी म्हणून आचार्य होते आणि त्यांचा मुलगा होता बम्मोझा. नावांमध्येच दिसतंय बघ, आचार्य आणि ओझा. किती जुनं आहे हे सगळं. म्हणजे सर्वात आधीचा उल्लेख कुठे मिळतो आपल्याला? पुरावे खूप मागे जातात. कर्नाटकात तालगुण नावाचा एक स्तंभलेख आहे. तो तर इसवी सन 5व्या शतकातला. 5व्या शतकातला? हो, कवी कुब्जाने तो कोरलाय आणि त्यात ओझाचा संदर्भ येतो. आता आपल्या गोव्यात बोलायचं झालं तर हां, गोव्यात कधीपासून? गोव्यातला सगळ्यात जुना मानला जाणारा उल्लेख आहे मळकणे किंवा चांदोरचा शिलालेख. तो साधारण 6व्या-7व्या शतकातला आहे. 6व्या-7व्या शतकातला. हो, म्हणजे कदंबांच्याही आधीपासून. अगदी. आणि तो शिलालेख लिपीच्या दृष्टीने पण महत्वाचा आहे. म्हणजे ब्राह्मी लिपी कशी कन्नडमध्ये विकसित झाली ते दाखवतो. आणि त्यात देवलोझा नावाच्या कारागिराचा स्पष्ट उल्लेख आहे. वा. म्हणजे गोव्यात कदंबांच्या आधीपासून हे पद होतं. मग कदंब काळात पण याचे संदर्भ असतीलच. नक्कीच. गोव्याचे कदंब राजे होते ना, त्यांच्या एका राणीने, कमलादेवीने, इसवी सन 1174 मध्ये कर्नाटकातल्या देगाव इथे काही मंदिरं बांधली. अच्छा. आणि त्याचे शिल्पकार कोण? तर हळोझाचा मुलगा तिप्पोजा आणि त्याचा मुलगा बागोजा. नावांमध्येच ओझा आहे बघ. म्हणजे 5व्या शतकापासून ते थेट 12व्या शतकापर्यंत तरी हे दिसतंय. मग त्यानंतरच्या काळात काय झालं? हे नाव टिकलं? हो, त्याचे धागेदोरे नंतर पण सापडतात. म्हणजे बघ, आपल्या जवळच सिंधुदुर्गात नारूर म्हणून गाव आहे. हो. तिथे सुमारे 400-500 वर्षांपूर्वीचा एक शिलालेख आहे. त्यात विठोजा सुतार नारूरकर असा उल्लेख आहे. विठोजा. आणि अजून अलीकडचं काही आहे ना, सावंतवाडीजवळ केरी गावात 1826 सालचा एक लाकडी शिलालेख सापडलाय. त्यात मिस्त्री बाल हरुजा असं नाव आहे. यातला जा हा ओझाचाच भाग मानला जातो. कमाल आहे. इतकी शतकानुशतकं चालत आलेलं हे ओझापद, ते गोव्यात झो कसं झालं? हा बदल कसा झाला असेल? हे बघ, त्याचं काय आहे, काळानुसार भाषेत शब्द बदलतात, त्यांचे उच्चार बदलतात. अपभ्रंश म्हणतात त्याला. तसंच काहीसं ओझाचं झालं असावं. आणि त्यातून झो झालं. हो, गोव्यात त्याचं झो असं रूप रूढ झालं, विशेषतः चारी समाजात. आणि ह्याला पोर्तुगीज काळातल्या नोंदी पण दुजोरा देतात. अच्छा, पोर्तुगीज नोंदी. त्यांनी पण नोंद घेतली आहे याची. हो, नक्कीच. म्हणजे बघ, 1526-27च्या सुमारास बेटाजो नावाच्या एका लोहारांचा प्रमुखाचा उल्लेख सापडतो. बेटाजो. हो, आणि नंतर 1781 मध्ये विटोजो फेरेरो असा उल्लेख आहे. आता इथे फेरेरो म्हणजे काय? फेरेरो पोर्तुगीजमध्ये लोहार किंवा धातुकाम करणारा कारागीर. म्हणजे त्यांनी जो आडनावाच्या व्यक्तीबरोबर त्याच्या कामाचा पण उल्लेख केलाय. विटोजो जो लोहार आहे. आणि इथेच मग गैरसमज सुरू होतात, बरोबर? म्हणजे अनेकांना वाटतं की हे झो नाव पोर्तुगीजांनी दिलंय किंवा ते फक्त ठराविक भागांपुरतंच होतं. अगदी.
हा एक मोठा गैरसमज आहे की पोर्तुगीजांनी काय केलं, जे उत्तम कारागीर होते त्यांना निवडून हे नाव दिलं आणि ते फक्त तिसवाडी, साष्टी, बारदेश इथल्याच लोकांना मिळालं. पण ते खरं नाहीये. अजिबात नाही. सत्य परिस्थिती काय आहे की झो हे आडनाव पेडणे तालुक्यापासून थेट काणकोणपर्यंत म्हणजे संपूर्ण गोव्यातल्या 4 समाजात पूर्वी प्रचलित होतं. पुरावा आहे ह्याला? हो. मांद्रे गावातील 1908 सालचा एक दस्तऐवज आहे. किंवा जुनी जमिनीची कागदपत्र बघितली ना, तर त्यात मूळ मालक म्हणून जो आडनावाचे उल्लेख हमखास सापडतात. नंतरच्या काळात लोकांनी 4 आडनाव लावायला सुरुवात केली असेल, पण जुन्या नोंदी झो दाखवतात. म्हणजे तो दुसरा गैरसमज पण दूर होतो की याचं मूळ पोर्तुगीज भाषेत आहे. बरोबर. तो साफ चुकीचा आहे. ऐतिहासिक पुरावे, शिलालेख हे सगळं स्पष्ट करतं की ओझा आणि त्याचं बदललेलं रूप जो हे आपल्या स्थानिक परंपरेशी जोडलेलं आहे. म्हणजे हे ओझा किंवा झो हे फक्त आडनाव नाहीये, तर ती गोव्याची आणि आसपासच्या परिसराची जी शेकडो वर्षांची कारागिरी परंपरा आहे, मग ती शिल्पकला असो, वास्तुकला, धातुकला, त्याची एक ओळख आहे, एक वारसा आहे. अगदी बरोबर म्हणालीस. या संशोधनामुळे आपल्या इतिहासाचं, आपल्या स्थानिक ओळखीचं एक महत्त्वाचं पान उलगडलं आहे, जे पोर्तुगीज प्रभावाच्याही खूप आधीपासूनचं आहे. तर आज आपण ओझा या प्राचीन आणि महत्त्वाच्या पदाचा झो या आडनावापर्यंतचा प्रवास पाहिला. त्यातले पुरावे बघितले, त्याचा अर्थ समजून घेतला, 4 समाजाशी असलेला संबंध पाहिला आणि महत्त्वाचं म्हणजे त्याभोवतीचे गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला. हे सगळं ऐकून ना माझ्या मनात एक विचार येतोय कोणता विचार? की जसा हा ओझावरून जो हा बदल आणि त्यामागचा इतका मोठा पण विसरलेला इतिहास समोर आला, तसं आपल्या आजूबाजूला, आपल्या गावात, परिसरात कितीतरी आडनावं असतील, गावांची नावं असतील, अगदी साध्या वाटणाऱ्या परंपरा असतील, ज्यांच्या मागे असाच काहीतरी अज्ञात इतिहास दडलेला असू शकेल, नाही का? अगदी शक्य आहे. खरे. आणि त्याचा शोध घेणं म्हणजे एक प्रकारे आपल्याच मुळांना अधिक घट्ट करणं ठरेल, नाही का? नक्कीच. आपल्या ओळखीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं ठरेल ते.